विजिबल आहे का स्क्रीन? चेक करा. रोहिणी, पूजा. Yes, sir. ओके, गुड. सो AWS वर आहो आपण, आणि AWS वर आपण काय काय बघितलं आतापर्यंत? इन्स्टन्स, EC2 सर्व्हिस आपण बघतोय, त्यातले मल्टिपल रिसोर्सेस आपण बघितलेले आहे. हे 2-3 टर्म सांगितले का आपण? दोन. हा डॅशबोर्ड असेल आणि हा ग्लोबल, म्हणजे प्रत्येक रिजन मध्ये जर इन्स्टन्सेस चालू आहे तर ते तुम्हाला दिसेल. कुठल्याही रिजन मध्ये असू दे. ग्लोबल व्ह्यू म्हणजेच काय असणार इथे? प्रत्येक रिजन मधले इन्स्टन्सेस वगैरे दिसेल तुम्हाला की कोणत्या रिजन मध्ये काय सुरू आहे. कंटेंट. ओके, बघून घेऊ आपण. तर प्रत्येक रिजन मधले रिसोर्सेस जे तुम्ही क्रिएट केलेले असणार आहे हे इथे तुम्हाला दिसणार. EC2 रिलेटेड जे पण रिसोर्सेस तुम्ही क्रिएट करताय, कुठलाही रिजन असू दे, रिजन वाईज तुम्हाला चेक करता येईल की चुकून तुम्ही एखाद्या दुसऱ्या रिजन मध्ये काही ऍक्टिव्ह ठेवलेलं नाहीये. तिथे जायचं आणि देन ते डिस्ट्रॉय करायचं. ओके, एवढे सारे रिजन्स आहेत. हे जे व्हाईट मध्ये दिसत आहे हे रिजन्स आपल्याला अवेलेबल नाही आहे फ्री टायर मध्ये वगैरे. तर हा डेटा जर कलेक्ट झाला तर इथे दिसेल तुम्हाला मुंबईमध्ये काही 4 इन्स्टन्सेस आहेत. आणखी तो सर्च करतोय. आपण कुठे आहोत? नॉर्थ कॅलिफोर्निया ना. हा, तर इथे 1 दिसतोय. व्हर्जिनियामध्ये 2 दिसत आहेत. तर एवढे सारे इन्स्टन्सेस या सिस्टम मध्ये चालू आहेत, या AWS अकाउंट मध्ये सुरू आहेत. सिक्युरिटी ग्रुप्स किती आहेत, व्हॉल्यूम्स किती आहेत ते पण इथे तुम्हाला दिसेल. कळलं? तर हा एक सिंपलचा ग्लोबल व्ह्यू आहे. सर्च करायचं असेल, सर्च रिजन आणि झोन थ्रू बघायचं असेल तर झोन इथे हा पण ऑप्शन अवेलेबल केला आहे आता यांनी, आधी नव्हता. सो तेवढंच दाखवायचं होतं, बाकी काही नाही आहे त्या ग्लोबल मध्ये. देन इव्हेंट्स आणि डॅशबोर्ड हे ऑलरेडी तुम्हाला माहिती. तर आपण बघतोय पूर्ण रिसोर्सेस आपले इथे बघितले आपण. हे कुठले आहेत? परचेसिंग मॉड्यूल्स, राईट. इन्स्टन्स टाइप्स मध्ये इन्स्टन्सच्या फॅमिलीज. देन EMI आपण बघितलंय. EMI मध्ये कसे ऑपरेशन्स करायचे, अकाउंट टू अकाउंट कशी ट्रान्सफर करून बघायची. हा, एक तुमच्यासाठी टास्क असणार आहे की इथे जे EMI असेल ती EMI ट्रान्सफर करून बघायची दुसऱ्या अकाउंट मध्ये. हा एक माझा अकाउंट आहे, दुसरा एक अकाउंट बघायचा. जसं तुम्ही दोघं जण काम एकमेकांचे अकाउंट यूज करू शकता. ठीक आहे, अकाउंट एका अकाउंट मधून ती दुसऱ्या अकाउंट मध्ये कॉपी करून बघायची. जेव्हा आपण इथे कॉपीचा ऑप्शन बघतो तिथे ऑप्शन येतं शेअर्ड विथ डिफरंट अकाउंट. क्लिअर? तर ते करून बघा आणि त्या अकाउंट मध्ये जाऊन ती EMI कन्वर्ट करायची इन्स्टन्स मध्ये. लॉन्च करायचा इन्स्टन्स आणि प्रॉपर आपला जो कॉन्फिगरेशन आहे तो विजिबल आहे की नाही आहे ते चेक करून घ्यायचं. कळलं? ओके. जसं तुम्ही S3 मध्ये क्रॉस रिलीजन रिप्लिकेशन केलंय, क्रॉस अकाउंट बकेट शेअर केली आहे, क्रॉस अकाउंट बकेट शेअर केली आहे का S3 मध्ये? हा, तर सेम इथे पण करून बघायचं. कळलं? इथे EMI वर काम करून बघायचं. देन कॅटलॉग बघितलं आहे, व्हॉल्यूम्स बघितलंय. व्हॉल्यूम्स काय असते, कोणत्या टाईपचे असतात हे बघतो. EBS इलास्टिक ब्लॉक स्टोरेज म्हणजे हे काय ब्लॉक स्टोअर आहे. ऑब्जेक्ट स्टोअर तुम्ही S3 ऑलरेडी बघितलेला आहे. इथे आपण व्हॉल्यूम्स बघतोय. मोठ्या जो स्टोरेज आहे AWS कडे त्यातला आपण काही कंटेंट, काही पार्ट यूज करणार आहोत, म्हणजेच व्हॉल्यूम यूज करणार आहोत स्टोरेज मधला. ठीक आहे, आणि स्टोरेज सेपरेट व्हॉल्यूम्स कसे क्रिएट करायचे, त्याला अटॅच कसं करायचं इन्स्टन्स सोबत हे बघितलं आपण. एक स्नॅपशॉट क्रिएट होतो हे पण आपण बघितलंय. स्नॅपशॉट इज नथिंग बट अ बॅकअप ऑफ युअर व्हॉल्यूम. EMI is a backup of your instance and snapshot is a backup of your volume. कन्फ्युजन नाही घ्यायचं याच्यात. EMI कशासाठी आहे? इन्स्टन्सचा बॅकअप आहे आणि स्नॅपशॉट कशाचा बॅकअप आहे? तुमच्या व्हॉल्यूमचा बॅकअप. मी यातला तुम्हाला डिफरन्स काढायला सांगितलं होतं. EMI बेटर आहे की स्नॅपशॉट बेटर आहे? काढलं का?
काढलं का? ठीक आहे. बाकी ऑनलाईन मध्ये काढले तुम्ही? ऑनलाईन मध्ये तुम्ही ते टास्क कंप्लीट केलं आहे का? डिफरन्स बिटवीन EMI आणि स्नॅपशॉट कोणतं बेटर आहे? कोणतं बेटर आहे मग? सर्व्हर्स क्रिएटिंग साठी EMI बेटर आहे हां. आणि डेटा बॅकअप साठी स्नॅपशॉट बेटर. स्नॅपशॉट बेटर आहे. दोघांचे डिफरंट यूज केसेस आहे. ठीक आहे. बट स्नॅपशॉट वरून आपण EMI पर्यंत जाऊ शकतो, EMI वरून इन्स्टन्स क्रिएट करू शकतो. तर EMI डायरेक्टली क्रिएट करण्यापेक्षा आपला स्नॅपशॉट बेटर असतो. स्नॅपशॉट मध्ये पण आपल्याला OS कॉन्फिगरेशन्स वगैरे मिळतात आणि अगेन आपला डेटा पण असतो. त्याचा आपण एक व्हॉल्यूम क्रिएट करू आणि जेव्हा इन्स्टन्स क्रिएट करायचं तेव्हा त्याला अटॅच करून द्यायचं. कळलं? ठीक आहे. तर याचं रिलेटेड तुम्ही क्लिअरिटी ठेवा. देन इथे आपलं जे बाकी आहे ते लाईफ सायकल मॅनेजर. तर लाईफ सायकल मॅनेजर आपण एकदा बघून घेऊ काय आहे लाईफ सायकल मॅनेजर. तर लाईफ सायकल मॅनेजर मध्ये तुम्ही काय काय करणार त्या टर्म्स इथे बघा. आपण पॉलिसीज लावू शकतो, क्रॉन जॉब लावू शकतो. कळलं? स्नॅपशॉट आपल्याला घ्यायचा आहे, बॅकअप घ्यायचा आहे. तर बॅकअप आपण मॅन्युअली घेणार का? नाही. आपण काय करणार? लाईफ सायकल पॉलिसीज अप्लाय करणार. आता याने होणार काय? आज तुम्ही काही कॉन्फिगरेशन केलेलं आहे, 8-10 दिवसांनी परत तुम्ही काही कॉन्फिगरेशन करणार आहे, त्याचा सुद्धा बॅकअप व्हायला पाहिजे. करेक्ट? तर तो बॅकअप आपण मॅन्युअली करणार का? प्रत्येक वेळेस आपल्याला आठवणच राहणार का बॅकअप करायची? असं होणार नाहीये, पॉसिबल नाहीये. ह्युमन मेंटॅलिटी आहे, विसरतो आपण. आणि एखाद्या वेळेस बॅकअप नाही झालं आणि चुकून आपल्याला जो मेन इन्स्टन्स आहे तो जर टर्मिनेट झाला किंवा काही प्रॉब्लेम झाला त्याच्यासोबत, तर आपली अप्लिकेशन ऑफमध्ये राहणार का? नाही. तर बॅकअप असणे आवश्यक आहे आणि तो पण टाइम पिरियडमध्ये. तर त्या पॉलिसीज इथे आपण अप्लाय करणार. तर लाईफ सायकल पॉलिसीज त्यासाठीच क्रिएट करायचे आहे. ऑटोमेट द क्रिएशन, रिटेन्शन अँड कॉपी डिलिशन ऑफ स्नॅपशॉट अँड EMI. स्नॅपशॉट इट्स द बॅकअप ऑफ युअर व्हॉल्यूम आणि EMI जर असेल तर EMI. या दोघांवर पण आपण काय करू शकतो? ऑटोमेशन लावू शकतो. काय करणार तो ऑटोमेशन? क्रिएट करेल, रिटेन करेल, कॉपी करेल आणि डिलीट करेल. या 4 ऑप्शन्स आपण इथे अप्लाय करू शकतो. तर त्यासाठी इथे ऑप्शन्स दिलेले आहेत. त्याचे बेनिफिट्स काहीतरी काय काय आहे तिथे बघू शकता. ऑटोमेटेड स्नॅपशॉट अँड EMI क्रिएशन, फास्ट स्नॅपशॉट रिस्टोर इंटिग्रेशन, बिल्डिंग क्रॉस रिजन कॉपी, क्रॉस रिजन टू रिजन कॉपी करायचं असेल तर ते पण तुम्ही इथे लावू शकता. ऑटोमेट क्रॉस अकाउंट स्नॅपशॉट कॉपी, क्रॉस अकाउंट जे मी तुम्हाला आता टास्क मध्ये दिलेलं आहे, एका अकाउंट म्हणून दुसऱ्या अकाउंट मध्ये कॉपी करून बघायचं, ते सुद्धा ऑटोमेट करू शकतो आपण युजिंग लाईफ सायकल पॉलिसीज. ठीक आहे. रिलेटेड सर्व्हिसेस ते हे तर सोडा, पण बेनिफिट्स काय? खूप इम्पॉर्टंट बेनिफिट्स आहे. अशी पण आपली कंडिशन असू शकते की हा एक अकाउंट आहे, दुसऱ्या अकाउंट मध्ये पण आपल्याला सेम काम करायचे तर कॉपी करावं लागेल. बेटर ऑप्शन हाच असणार ना. तिथे जाऊन परत कॉन्फिगरेशन करण्यापेक्षा आपण इथून कॉपी करू डायरेक्ट, सो बेटर राहील. सो इथे बघा, इथे कस्टम पॉलिसी आहे, काही डिफॉल्ट पॉलिसीज पण दिलेले आहेत. तुम्ही कस्टम क्रिएट करायची असेल तर कस्टम क्रिएट करा. इथे 3 ऑप्शन्स असणार: EBS स्नॅपशॉट पॉलिसी, EBS बॅक EMI पॉलिसी आणि क्रॉस अकाउंट कॉपी इव्हेंट. कळलं? स्नॅपशॉट साठी पण आहे, EMI साठी पण आहे आणि क्रॉस अकाउंट साठी पण आहे. क्रॉस अकाउंट मध्ये दोन्ही यूज करू शकता, EMI आणि स्नॅपशॉट. कळलं? तर एखादं जर स्नॅपशॉटचं करतो म्हटलं तर स्नॅपशॉट आपल्याकडे अवेलेबल आहे का ते चेक करेल. नेक्स्ट स्टेप, आता आपल्याला कशाचा स्नॅपशॉट काढायचा आहे तर टार्गेट रिसोर्स काय पाहिजे, टार्गेट रिसोर्स टाईप तुम्हाला व्हॉल्यूमचं करायचं आहे की इन्स्टन्सचं करायचं आहे. अंडरस्टूड? तर व्हॉल्यूम आपण कन्सिडर करतोय. कधी करायचं? 45 टॅग्स देऊ शकतो आपण फॉर बेटर अंडरस्टँडिंग, बेटर सॅग्रिगेशन, फॉर बेटर काय म्हणतात आयडेंटिफिकेशन. 45 टॅग्स देऊ शकतो इथे, 45 वेगवेगळे. कळलं? ओके. तर टॅग्स आपण देऊ शकतो. जसं आता मी इथे नेम देतोय, नेम मध्ये मी माझं नाव टाकतोय की मी क्रिएट केलं आहे. आणखी याचा पर्पज काय ते पण देऊ शकतो. डिस्क्रिप्शन आहे इकडे, कशासाठी करताय तुम्ही ते तुम्ही इथे देणार. त्यानंतर एखादा IAM रोल आहे का इथे आपल्याला अटॅच करायचा, की याला ऍक्सेस कोण करणार. तुम्ही IAM रोल ऑलरेडी बघितलेला आहे ना. तर IAM रोल हा आपल्याला इथे अप्लाय करायचा आहे का? सध्या डिफॉल्ट रोल आहे. हा कशासाठी असेल? दिस पॉलिसी मस्ट बी काय म्हणताय, डिस्क्रिप्शन टाकाच म्हणतोय. बर,
टू कॉपी, टू ऑटोमेट, सिंपली फॉर स्नॅपशॉट. जवळ बसायचं, इकडे बसायचं, तिथून दिसत नाही जास्त व्यवस्थित. फॉर स्नॅपशॉट, ठीक आहे. काहीतरी डिस्क्रिप्शन दिलंय मी इथे. देन त्यानंतर आय एम रोल. हा आय एम रोल काय करतो इथे, तर दिस पॉलिसी मस्ट बी असोसिएट विथ द आय एम रोल दॅट हॅज appropriate permissions. If you choose to create a new role, you must grant relevant role permission and set up trust relationship correctly. म्हणजेच स्नॅपशॉट हा ऑटोमॅटिकली काम करेल. ही जी पॉलिसी आहे ही काय करणार आहे, लाईफ सायकल मॅनेजर हा स्नॅपशॉट सोबत कम्युनिकेट करणार आहे. करेक्ट. AMI सोबत कम्युनिकेट करणार आहे, सॉरी व्हॉल्यूम आणि इन्स्टन्स सोबत कम्युनिकेट करणार आहे. तर हा जर कम्युनिकेशन करतोय, एक रिसोर्स दुसऱ्या रिसोर्स सोबत जर कम्युनिकेट करतोय, तर काय पाहिजे इथे, काय रिक्वायर्ड असेल, रिसोर्स टू रिसोर्स कम्युनिकेशन और कनेक्टिव्हिटीसाठी रोल लागतो. काल तुम्ही बोललात ना, सर्व्हिस टू सर्व्हिस कम्युनिकेशन आणि कनेक्टिव्हिटी, रोल्स टू रोल, रिसोर्स टू रिसोर्स कम्युनिकेशन युझिंग रोल्स. तर हे जे लाईफ सायकल मॅनेजर आहे हे काय करणार आहे, इन्स्टन्सकडे जाणार, इन्स्टन्सकडे जाऊन त्याचा स्नॅपशॉट क्रिएट करणार, सॉरी AMI क्रिएट करणार. करेक्ट. व्हॉल्यूमकडे जाणार आणि व्हॉल्यूम कडून काय करणार, स्नॅपशॉट क्रिएट करणार. कम्युनिकेशन होणार नाही ते. तर त्यासाठी इथे आय एम रोल जर तुम्ही क्रिएट केलेला असेल तर तो चूज करायचा, नाहीतर हा ऑटोमॅटिक एक रोल क्रिएट करेल कम्युनिकेट करण्यासाठी कोणासोबत, इन्स्टन्स आणि व्हॉल्यूम सोबत. कळलं, कन्सेप्ट समजला का. रोल का बरं घेता इथे, तर हा डिफॉल्ट रोल एक स्वतःहून क्रिएट करेल. जर तुम्ही क्रिएट केलेला असेल तर देऊ शकतो आपण इथे. जे आता आले त्यांच्यासाठी सांगतोय. काय करतोय आपण, लाईफ सायकल मॅनेजर बघतोय. कुठे आहे हे लाईफ सायकल मॅनेजर, ते EC2 मध्ये. लाईफ सायकल मॅनेजर यूज करून आपण काय करणार आहोत, ऑटोमॅटिकली स्नॅपशॉट क्रिएट करणार, ऑटोमॅटिकली AMI क्रिएट करणार आणि ऑटोमॅटिकली आपण ते दुसऱ्या अकाउंट मध्ये पण ट्रान्सफर करू शकतो. कळलं. 3 गोष्टी करायच्या आपल्याला, त्यापैकी आपण एक बघतोय, व्हॉल्यूमचा स्नॅपशॉट ऑटोमॅटिकली क्रिएट करायचा. तर त्यासाठी तो काय करेल, कम्युनिकेशन करेल. हा जाणार व्हॉल्यूमकडे, व्हॉल्यूमचा स्नॅपशॉट क्रिएट करणार. अंडरस्टूड. देन त्यासाठी त्याला लागतो काय, रोल. तर हा जनरेट करेल ऑटोमॅटिकली. आपण डिफॉल्ट वर सोडू. टॅग्स देऊ शकतो. इव्हन आपण इकडे काय करणार, 45 टॅग्स देऊ शकतो आपल्या बेटर अंडरस्टँडिंग साठी, सिलेक्शन साठी. एक्स्ट्रा टॅग्स तुम्हाला द्यायचे असेल, हा ऑप्शनल मध्ये असतो, एक्स्ट्रा टॅग द्यायचे असेल तर देऊ शकतो आपण अगेन. देन येस, इथे सुद्धा 50 टॅग टाकता येईल. देन पॉलिसी स्टेटस इनेबल, दॅट्स इट. नेक्स्ट. ओके, काय म्हणतोय, टार्गेट रिसोर्स टॅग्स. अच्छा, व्हॉल्यूमचं नाव द्यावं लागेल इथे. व्हॉल्यूमचं नाव द्यावं लागेल वेब सर्व्हर. हा, अशा पद्धतीने. ठीक आहे. द व्हॅल्यू इज रिक्वायर्ड हे टाकलेलं आहे. लेट्स से चेक करू आपण काय म्हणतोय हा. All resources of the selected type that have at least one of these tag will be targeted by the policy. अच्छा, तर हे सिलेक्शन साठी आहे. आपण जो व्हॉल्यूम क्रिएट केलाय त्याला एखादा टॅग देऊ. आपल्याकडे व्हॉल्यूम आहे, इन्स्टन्स आपण ऍक्टिव्ह करून टाकू आधी. ऍक्टिवेट स्टार्ट इन्स्टन्स. याला काही टॅग्स दिलेले आहे का आपण, अच्छा, नेम वेब सर्व्हर दिलेला आहे टॅग. आणि व्हॉल्यूमला कुठला टॅग आहे का ते चेक करून घेऊ. व्हॉल्यूम नसेल तर आपण असाइन करू आणि त्या टॅग थ्रू आपण या व्हॉल्यूमला सिलेक्ट करू.
ओके. टॅग्स, कुठला टॅग आहे का इथे? नाही आहे, तर आपल्याला सिलेक्शन करताना प्रॉब्लेम येतोय. तर सिंपल इथे टॅग आपण ऍड करणार, ऍड टॅग नेम, नेम समथिंग, आणि इथे देणार माय व्हॉल्यूम. ओके, सेव्ह. क्रिएट लाईफ सायकल पॉलिसीला थोडं रिफ्रेश करतो. तिथला पण धरला, हा पण धरला. आता बघा दोन्ही टॅग इथे अवेलेबल दिसत आहे. एक इन्स्टन्स वाला दिसतोय आणि आपला व्हॉल्यूम वाला. तर मी हा सिलेक्ट करतोय आणि इथे आता दिसेल व्हॉल्यूम नाव, माय व्हॉल्यूम दिसतंय. येस, सिलेक्ट झालं. व्हेरी गुड. बाकी इथे डिस्क्रिप्शन द्या. माय व्हॉल्यूम काहीतरी देतोय डिस्क्रिप्शन. बाकी सगळे टर्म्स डिफॉल्ट मध्ये सोडतोय. इनेबल असायला पाहिजे इथे. देन नेक्स्ट काय म्हणतोय हा अजून. अच्छा, ऍड करावं लागेल. ऍड बटनला क्लिक करावं लागेल. ठीक आहे, तर आता हा ऍड झालेला दिसतोय. दॅट्स इट. ऍड बटनला क्लिक नव्हतं केलं मी. हा, आता इथे शेड्यूल. आता शेड्यूल मीन्स व्हॉट. आता शेड्यूल मीन्स व्हॉट. मी काल पण तुम्हाला याचं सांगितलेलं होतं की शेड्यूल आपण लावतो. काय करतो ऍक्च्युली हे आपण क्रॉन जॉब लावतो. क्रॉन जॉब लावतोय. काय करतोय ऍक्च्युली क्रॉन जॉब लावतोय. तर शेड्यूल बघा कशा थ्रू करणार आहोत. शेड्यूल 1. ओके, तुम्ही नाव काहीही देऊ शकता. इट्स ऑन यू. देन त्यानंतर फ्रिक्वेन्सी काय आहे, तुम्हाला कधी करायचं आहे हा बॅकअप. रोज करायचा आहे, वीकली करायचं आहे, मंथली करायचं आहे की इयरली करायचं आहे. तर हा टर्म कुठला येतोय, क्रॉन जॉबला आहे की तुम्ही मंथली करताय, पर डे करताय और पर इयर करताय. इट्स ऑन यू. तर ठीक आहे, वीकली कन्सिडर करा और डेली कन्सिडर करा. देन कधी करायचंय, किती तासानंतर करायचं, किती, एव्हरी 12 आवर, 1 आवर, 2 आवर, 3 आवर, 4 आवर, 24 आवर आहे. तर एव्हरी 1 आवर करा किंवा एव्हरी 1 आवर वगैरे असं ठेवलेलं जात नाही. बाय डिफॉल्ट मध्ये किती होतं, 12 होतं का, एव्हरी 12 आवर्स. देन कधी करायचंय, टायमिंग काय, करेक्ट, टायमिंग काय. देन त्यानंतर लेट्स कन्सिडर करा इथे आपण 10:30 देऊ. UTC. UTC म्हणजे काय, UTC मीन्स व्हॉट. हा ग्लोबल टाइम असतो. UTC काय असतो, ग्लोबल टाइम. UTC टाइम झोन. आता किती वाजले, 4:54 झाले. UTC हा टाइम असतो ग्लोबल. ओके, आपल्या इंडियामध्ये किती झाले, हा. तर यानुसार आपल्याला टाइम सेट करावा लागतो. कुठे, इकडे. कळलं का. म्हणजे इथे आपल्याला आता टाइम काय द्यावा लागेल, 5:00. 5. ओके, फक्त टाईप करायचं. काय म्हणते, हा की कॅप्स लॉक माझा बंद. 5:00 असं काहीतरी. म्हणजे हा 5 AM झाला UTC मध्ये. आलं लक्षात एवढं. ओके, देन रिटेन्शन. व्हॉट इज मीन बाय रिटेन्शन. रिटेन्शन की हा जो स्नॅप काढलेला आहे आपण, हा स्नॅप आपल्याजवळ किती दिवस ठेवायचा. आपण काय करणार, स्नॅप काढतोय, रेग्युलर बेसिसवर काढतोय, राईट. तर स्नॅप एक किती दिवस आपल्याजवळ राहणार, ते म्हणजेच रिटेन्शन. आता तुम्ही IPL चे मॅचेस वगैरे बघता, काय म्हणतो, प्लेअर रिटेन केलेला आहे.
म्हणजे धोनी चेन्नईकडेच आहे, कोहली आरसीबी कडेच आहे. त्यांनी काय केलं, त्याला पकडून ठेवले. करेक्ट ना, सोडलंय का नाही, पकडून ठेवणे रिटेन्शन. अंडरस्टूड. तर इथे जो काही स्नॅप क्रिएट होईल तो आपल्याला किती दिवस ठेवायचा आहे आपल्याकडे, दॅट इज नथिंग बट अ रिटेन्शन. आणि ठेवायचं आहे तर किती ठेवायचे. आता स्नॅप तर आपले रोज क्रिएट होणार, आज उद्या परवा 2-3 जे काही 4-5 आपल्याकडे स्नॅप असेल, हर रोज काहीतरी स्नॅप्स असतील आपल्याकडे, तर त्यापैकी आपल्याला 2 ठेवायचे, 3 ठेवायचे, किती पुराणे ठेवायचे. कळलं का. जर 5 आहे आपल्याला रिक्वायर्ड आहे 3 ऍटलिस्ट आपल्याकडे असायला पाहिजे, लेटेस्ट वाले स्नॅप्स असायला पाहिजे ना. तर ती इथे मी टाकणार काउंट. कळलं. आणि जसा नवीन येणार तसा पुराणा डिलीट होईल, न्यू ऍड होईल. लास्ट इन फर्स्ट आउट माहिती आहे तुम्हाला. हा. सो इथे काउंट देणार आपण किंवा एज देणार. काउंट देऊ शकतो इथे किती ठेवायचे ते. 3 ठेवायचे आहे का पुराणेवाले. येस, 3 इथे राहणार. जर तुम्हाला टाइम द्यायचा असेल तर टाइम, एक्सपायरेशन डेट्स, एक्सपायर फ्रॉम स्टँडर्ड टायर. अंडरस्टूड. ओके. सो हे आपण इथे सेट करू शकतो. टॅगिंग्स आणि स्नॅपशॉट हे बाकीच्या ऍडव्हान्स सेटिंग्स आहेत, त्यांची आता सध्या आपल्याला गरज नाही आहे. ऍडव्हान्स रिजन कॉपी करायचं असेल तर इनेबल क्रॉस रिजन कॉपी फॉर शेड्यूल. क्लिअर. हे ऑप्शन आपण इथे यूज करू शकतो. क्रॉस अकाउंट शेअरिंग इनेबल करू शकतो. आर्काइव्ह मध्ये करायचं आहे का, आर्काइव्ह मध्ये जाणार. द स्नॅपशॉट आर्काइविंग कॅन बी इनेबल फॉर शेड्यूल विथ द मंथली अँड इयरली क्रिएशन फ्रिक्वेन्सी. आता आर्काइविंग मीन्स S3 मध्ये बघितलंय तुम्ही, S3 क्लासेस काय असते ते, काय असते आर्काइविंग. आणि जो डेटा आपण इनफ्रिक्वेंट यूज करतो तो डेटा कुठे जातो, आर्काइव्ह मध्ये जातो. म्हणजेच आता जी कॉस्टिंग आहे फ्रिक्वेंट कॉस्टिंग आहे. S3 चा कन्सेप्ट लक्षात ठेवा. आता जे आहे आपण काम करतोय ते आता रेग्युलर यूज करणार, बट ते जर महिनाभर आपण यूज करत नाही आहे ते कुठे जायला पाहिजे, जिथे आपल्याला पेमेंट पण कमी द्यावं लागेल आणि त्याचं जास्त काही यूज पण नाहीये, पण आपल्याकडे स्टोर्ड आहे. कळलं. सो ते पण आपल्याला इनेबल करता येईल. टॅगिंग, सेपरेट टॅगिंग द्यायचे आहे का, कॉपी टॅग्स फ्रॉम द सोर्स, म्हणजे ज्या व्हॉल्यूमला जे टॅग्स आपण दिले होते ते पण कॉपी होतील. कळलं. ओके. याचे डिस्क्रिप्शन इथेच दिलेले आहे, तुम्हाला कुठेही दुसरीकडे जायची गरज नाहीये. ओके. तर हे झालं. देन त्यानंतर सिम्पली इथे तुम्ही काय करा, रिव्ह्यू पॉलिसी अँड क्रिएट. म्हणजे पर्टिक्युलर टाइम पिरियडला ते क्रिएट होईल. एक्सपायरी डेट. ओके. काउंटच करू आपण डायरेक्ट 3. रिव्ह्यू पॉलिसी या पद्धतीने रिव्ह्यू करणार तुम्ही. कधी होणार आहे, एव्हरी 12 hours स्टार्टिंग ॲट 5 and then simply create policy. काय राहिलं का. हा बघा, पॉलिसी क्रिएट झाली आणि एक आपला स्नॅपशॉट क्रिएट होऊन जाईल. किती वाजता, UTC टाइम 5 होऊन जाईल. तो आलं लक्षात. काही कन्फ्युजन इथे. तर हे तुम्ही AMI साठी पण इम्प्लिमेंट करू शकता आणि स्नॅपशॉट साठी पण इम्प्लिमेंट करू शकता. सिलेक्ट इट. तुम्हाला मॉडिफाय करायचं तर मॉडिफाय करू शकता, याच्यात काही प्रॉब्लेम असेल, तुम्हाला मॉडिफाय करायचं असेल तर मॉडिफाय करा. काही चेंजेस करायचे असेल, टाइम वगैरे चेंज करायचं असेल किंवा व्हॉल्यूम चेंज करायचं असेल तर ते तुम्ही इथून करू शकता. डिलीट करायचं, डिलीट, डिसेबल. डिलीट न करता डिसेबलचं ऑप्शन आहे. डिलीट न करता काय, डिसेबलचं ऑप्शन आहे. डिसेबल म्हणजे सध्यासाठी बंद करून ठेवणे आणि जेव्हा गरज असेल त्याला इनेबल करणे. तर इनेबलचा ऑप्शन दिसतोय का तिथे, ब्लँक आहे, राईट. तर डिसेबल, जर हा ऑप्शन तुम्ही जर डिसेबल करून ठेवलेला असेल की हा ठीक आहे, मला आज नाही पाहिजे, उद्या पण नाही पाहिजे, 15 दिवसानंतर मला पाहिजे, मग याला तुम्ही डिलीट करणार का, नाही. त्याला डिसेबल करून ठेवायचं. जेव्हा 15 दिवसानंतर तुम्हाला गरज आहे की हा आता शेड्युलिंग परत लावायची, तर तुम्ही काय करणार, त्याला इनेबल करणार. क्लिअर आहे. याच्यामध्ये काही स्टोरेज वगैरे तर नाहीये, ही फक्त एक पॉलिसी आहे. तर हे क्रिएट करायसाठी काही पैसे लागणार नाहीये, ही फक्त पॉलिसी आहे. जेव्हा क्रिएट होईल
जे क्रिएट झालेलं आपल्या अकाउंट मध्ये राहणार, स्टोरेज असेल, AMI असेल, स्नॅपशॉट असेल, तेव्हा त्या रिसोर्सेसचे पैसे लागणार. बट हे क्रिएट करायसाठी काय पैसा लागणार नाहीये. अंडरस्टूड? जे आपण IAM युजर बनवतो, जे पॉलिसीज बनवतो, जे रोल्स बनवतो, यांचे पैसे लागत नाही. आपण रिसोर्स जेव्हा क्रिएट करणार, जसं AWS चा इन्फ्रास्ट्रक्चर यूज करणार, रॅम, स्टोरेज, तेव्हा पैसे द्यावे लागतात. तोपर्यंत काही नाही द्यायचं. कळलं? ओके. सो सगळ्या गोष्टी समजल्या इथल्या? गुड. तुम्ही वाटेल तेवढ्या करू शकता क्रिएट. इथे तुम्हाला दिसेल डिटेल जे तुम्ही केलेलं आहे. टार्गेटेड व्हॉल्यूम विथ दिस टॅग्स. टार्गेट व्हॉल्यूम आहे, हा व्हॉल्यूम आपण सिलेक्ट केलेला आहे. देन त्यानंतर शेड्यूल काय आहे, कशा पद्धतीने तुम्ही सेट केला आहे. 12 हॉर्स स्टार्टिंग मॅक्स 3 आपण आतापर्यंत आपण ठेवू शकतो. 3 क्रिएट होणार, ते 3 आपल्याजवळ राहणार. जसा 4th क्रिएट होईल तर एक लास्ट वाला डिलीट होईल आणि लेटेस्ट वाला आपला ऍड होईल. तर 3 कंटिन्यू आपल्याजवळ राहील. कळलं? ओके. म्हणजे जे ओल्ड आहे ते डिलीट केलं जाईल. तर शेड्यूलिंग असं आहे. मॉनिटरिंग इथे तुम्ही करू शकता की हे क्रिएट होत आहे, कसं होत आहे, कधी परफॉर्म होत आहे. मॉनिटरिंग पण आपल्याला करता येईल. मॉनिटरिंग हा मेजर कन्सेप्ट आहे आपल्या पूर्ण क्लाउड आणि डेव्हऑप्स मध्ये. कळलं? जोपर्यंत आपण बघणार नाही काय इश्यू आहे, कसं परफॉर्म झालं आहे, तोपर्यंत आपण त्यावर रिझोल्युशन काढू शकणार नाही. रिसोर्स टार्गेटेड 1 स्नॅपशॉट क्रिएशन स्टार्टेड. इथे काही डेटा यायचा आहे अजून, तो येईल. अंडरस्टूड? लाईफसायकल मॅनेजर काय आहे? काय कन्फ्युजन नाही? ठीक आहे. देन आता नेक्स्ट समोर जायचं. मग नेटवर्क अँड सिक्युरिटी मध्ये. आता नेटवर्क अँड सिक्युरिटी मध्ये काय काय दिसत आहे? सिक्युरिटी ग्रुप. सो ओपन द सिक्युरिटी ग्रुप. आता हा सिक्युरिटी ग्रुप म्हणजे काय राहणार आहे? तुमचा फायरवॉल. लिनक्स मध्ये बघितलाय फायरवॉल? पाहिलं की नाही? फायरवॉल मध्ये कोणत्या कोणत्या कमांड्स यूज केल्या? फायरवॉल CMD कशासाठी यूज करतो आपण? कशासाठी यूज करतो? पोर्ट नंबर ऍड करण्यासाठी, तोची इनकमिंग ट्रॅफिक सेट करण्यासाठी, आउटगोइंग ट्रॅफिक सेट करण्यासाठी बघतो ना आपण. लिनक्स मध्ये ऑलरेडी करून बघितलंय. पण तिथं फायरवॉल बोलतो आपण. इथे काय बोलणार? सिक्युरिटी ग्रुप. अंडरस्टूड? तिकडे फायरवॉल बोलतो, इथे आपण सिक्युरिटी ग्रुप. आणि करायचं कसं आहे? कमांड्स काय करायचं आहे? ग्राफिकल करायचं आहे. तर हे अजून इझी आहे. मी ऑलरेडी तुम्हाला डेमो दिलेले आहेत. जेव्हा आपण जेव्हा आपण एक इन्स्टन्स क्रिएट करतो तेव्हा क्रिएट कसं करायचं ऑलरेडी सांगितलेलं आहे. कळलं का? जेव्हा आपण इन्स्टन्स क्रिएट करतो तेव्हा सिक्युरिटी ग्रुपचं ऑप्शन येतं की नाही? हा. जेव्हा आपण लॉन्च इन्स्टन्स करणार तेव्हा इथे आपल्याला खाली काय दिसतं? नेटवर्क दिसतं. नेटवर्क अँड सिक्युरिटी, नेटवर्क सेटिंग. यामध्ये काय दिसतंय? फायरवॉल दिलंय, नाव पण दिलेलं आहे, फायरवॉल / सिक्युरिटी ग्रुप दिलेलं आहे. कळलं? हा. तर इथे आपण काय करणार? इनकमिंग आणि आउटगोइंग ट्रॅफिक सेट करतो. तर हे एडिट करायचं असेल तर कुठे करणार? इकडे. अंडरस्टूड? आणि फायरवॉल तर आपण मल्टिपल अप्लाय करू शकतो एकाच याच्यावर. करता ना? फायरवॉल आपण मल्टिपल करू शकतो. इनकमिंग आउटगोइंग ट्रॅफिक मल्टिपल वेजने आपण अप्लाय करू शकतो. तर इथे सुद्धा सिक्युरिटी हा तर इथे अप्लाय करायला देतोय. हा जेव्हा इन्स्टन्स आपण लॉन्च करणार तेव्हाच आपल्याला क्रिएशनचं ऑप्शन देतोय. बट याच्या व्यतिरिक्त जर आपल्याला सेपरेट करायचं असेल तर सेपरेट पण आपण इथे करू शकतो. आणि पूर्ण AWS मध्ये सिक्युरिटी ग्रुप्स अशा भरपूर साऱ्या गोष्टी आहेत ज्या बाय डिफॉल्ट अवेलेबल असतात. AWS काय करतो? स्वतः काही ना काही गोष्टी बनवून देतो तुम्हाला त्याच्या नेटवर्कनुसार. तर इथे एक तुम्हाला दिसेल डिफॉल्ट वाला. सर आपण तर क्रिएट केला नाही, कसा झाला? कोणी करून ठेवलाय? AWS वाल्याने करून ठेवलाय. कशासाठी? आपल्यासाठी. की त्याचा एक नेटवर्क आहे, त्या नेटवर्कमध्ये ह्या फायरवॉल सिस्टमला, ह्या सिक्युरिटी ग्रुपला तुम्ही यूज करू शकता. जेव्हा आपण VPC वाला कन्सेप्ट बघू ना तेव्हा हे क्लिअर होईल.
कळलं? ओके. तर हा आपण कधी क्रिएट केलाय? जेव्हा इन्स्टन्स बनवायचा होता तेव्हा, इथे एडिट करून, राईट. बट आता आपल्याला सेपरेट क्रिएट करायचं आहे. सेपरेट कसा क्रिएट करणार? इथे दिसतंय क्रिएट सिक्युरिटी ग्रुप. क्रिएट सिक्युरिटी ग्रुप एखादा बनवू आपण. नाव द्या टेस्ट SG, टेस्ट SG असं काहीतरी नाव देतोय. डिस्क्रिप्शन तुम्ही तेच टाका, ठीक आहे. डिस्क्रिप्शन मध्ये काय देतोय की दिस सिक्युरिटी ग्रुप इज फॉर SSH और समथिंग, जसं काही तुम्ही देऊ शकता ना. देन त्यानंतर हा VPC दिसतोय, व्हर्च्युअल प्रायव्हेट काय क्लाउड असतो. तर हा सिक्युरिटी ग्रुप कोणत्या नेटवर्क मध्ये अप्लाय करायचा आहे ते सांगतोय आपण. हा एक नेटवर्क आहे आपला. काय नेटवर्क? आत्ता विचार नका करू, फक्त ID दिसते इथे, VPC नाव दिसतंय, बस. हे जेव्हा आपण डेप्थ मध्ये बघू तेव्हा तुमचं क्लिअर आहे. आपला कॉन्सेप्ट आहेच VPC, जो EC2 च्या नंतर आपण बघणार. कळलं? तर एवढं लक्षात घ्या की हे जे सिक्युरिटी ग्रुप आहे, हे फायरवॉल आहे, हे कुठे आपण अप्लाय करतोय? एका नेटवर्क मध्ये. क्लिअर? ओके. आणि जे काही आपल्या AWS मध्ये आपण क्रिएट करतोय ते सगळं एका नेटवर्क मध्ये होत आहे, जो की असतो VPC. अंडरस्टूड? ओके. समोर बघायचं. आता इथे या सिक्युरिटी ग्रुप मध्ये काय इनबाउंड द्यायचं आहे आपल्याला आणि काय आउटबाउंड द्यायचं आहे. बाय डिफॉल्ट आउटबाउंड मध्ये सगळे ट्रॅफिक अवेलेबल असतात, म्हणजेच इनकमिंग आणि आउटगोईंग. सिक्युरिटी गार्ड असतो तुमच्या गेटवर, तो कुणालाही येऊ देतो का? ज्याला परमिशन असेल त्याला येऊ देतो. पण जाणारा व्यक्ती, त्या बिल्डिंग मध्ये असणारा कोणताही व्यक्ती बाहेर जाऊ शकतो ना. त्याला परमिशन घ्यायला लागते का? मी जातोय बरं, सिक्युरिटी ग्रुपला सांगून जायला लागतं का? नाही. तर जाणाऱ्या व्यक्ती जाऊ शकतो, पण येणाऱ्या व्यक्तींवर आपण रूल्स लावतो. कोण येणार? तर याला सांगायचं कोण येणार आपल्या घरी. तर SSH जसं आपण बघतो, नॉर्मली SSH यूज करतो ना. तर SSH चा TCP प्रोटोकॉल असतो. प्रोटोकॉल्स माहिती आहे तुम्हाला? हे UDP TCP वगैरे आहेत का माहिती? हा, त्याच्यातला डिफरन्स पण माहिती पाहिजे. देन पोर्ट नंबर 22 पोर्ट नंबर. देन त्यानंतर आता तो पर्टिक्युलर सोसायटी मधून आला पाहिजे आपल्याकडे, ओळखीचा असला पाहिजे की कुणीही असला पाहिजे. सिक्युरिटी गार्ड आहे, सिक्युरिटी गार्डला जर आपण असं इन्स्ट्रक्शन दिलं की ओळखीचा व्यक्ती असेल तर घेऊन ये आतमध्ये, नाही तर नको घेऊन ये, बरोबर ना? असं देऊ शकतो. तर कस्टम मध्ये ऑप्शन आहे माय IP वाला. जर ओळखीचा असेल तर घेऊन ये, बट जर का कोणीही आलं तर चालते, काही प्रॉब्लेम नाही आहे. सो दिस वन. म्हणजेच आपण काय करणार, ह्या EC2 इन्स्टन्सला कुठूनही ऍक्सेस करू शकतो. IP व्हर्जन 4 म्हणजेच इंटरनेट थ्रू कुठूनही आपण याला ऍक्सेस करू शकतो. 00000 म्हणजे काय असते? एनिवेअर फ्रॉम दी वर्ल्ड. अंडरस्टूड? ओके. डिस्क्रिप्शन द्यायचं असेल तर डिस्क्रिप्शन द्या. इट्स ऑन यू काय डिस्क्रिप्शन द्यायचं आहे. कळलं? अगेन तुम्हाला अगेन तुम्हाला जर एक सेपरेट रूल ऍड करायचा असेल तर अगेन ऍड करा. हे एक झालं, SSH आला पाहिजे आपल्याकडे, कुठूनही आलं पाहिजे, घेता आलं पाहिजे. देन HTTP रिक्वेस्ट आली पाहिजे. HTTP, तर HTTP रिक्वेस्ट यायला कुठूनही आली पाहिजे. तर मी इथे काय करणार? एनिवेअर. हा, IP व्हर्जन 6 असेल तर IP व्हर्जन 6 अप्लाय करू शकता तुम्ही. इट्स ऑन यू. कळलं? बट मोस्टली IP व्हर्जन 4 एनिवेअर यूज करतो. झाले दोन्ही ऍड. यामध्ये एक्स्ट्राचं काय देऊ अजून? काय देऊ आपण एक्स्ट्राचं? HTTPS करू शकतो आपण 443. हा पण एनिवेअर करून ठेवू शकतो आपण. बाकी काही करायची गरज नाही आहे. पण जाणाऱ्या व्यक्तीवर आपण लावू शकतो, जाणाऱ्या व्यक्तींवर पण लावू शकतो की या इन्स्टन्स मधून फक्त HTTP रिक्वेस्टच बाहेर जायला पाहिजे 80 पोर्ट थ्रू, बाकी कोणी बाहेर जायला नको. म्हणजे आता इथून घरातून बाहेर निघणाऱ्या व्यक्तीवर पण रिस्ट्रिक्शन लावलं ना आपण की कोण बाहेर जाणार. कळलं का? सो त्या गोष्टी इथे आपण करतोय, बट आपल्याला इथे करायची गरज नाही आहे. ऑल ट्रॉफिक इट्स ओके. एनिवेअर इथे ऑलरेडी असेल, दॅट्स इट. टॅग्स द्यायचे, टॅग्स द्या आणि क्रिएट सिक्युरिटी ग्रुप. अच्छा, डिस्क्रिप्शन पाहिजे याला?
टेस्टिंग समथिंग असं देतोय, क्रिएट. तर हा सिक्युरिटी ग्रुप क्रिएट झाला. ऑनलाईन मध्ये आवाज येतोय प्रॉपरली? ओके, गुड. सो एवढं आलं लक्षात. आता हा सिक्युरिटी ग्रुप जो क्रिएट झाला आहे, हा सिक्युरिटी ग्रुप आपल्याला काय करायचा आहे, आपला जो इन्स्टन्स आहे त्याला अटॅच करायचा. तर इथे ऍक्शन दिसत आहे, ऍक्शन मध्ये एडिट इनबाउंड आउटबाउंड आलं लक्षात. इथून पण करू शकतो आपण एडिट इनबाउंड रूल्स, किंवा वरती दोन ऑप्शन आहेत. मॅनेज टॅग्स, टॅग्स मॅनेज करता येईल. कॉपी टू न्यू सिक्युरिटी ग्रुप, इथे ज्या टर्म्स आपण अप्लाय केलेल्या आहे ह्या टर्म्स पूर्ण कॉपी होणार, नवीन जो क्रिएट करणार तुम्ही तिथे. कळलं? किंवा डिलीट. अंडरस्टूड. आता हा सिक्युरिटी ग्रुप आपल्याला कुठे दिसेल, टेस्ट एच जी लॉन्च इन्स्टन्स, इथे सिलेक्ट एक्झिस्टिंग सिक्युरिटी ग्रुप, थोडं रिफ्रेश करायचं, इथे आपल्याला तो दिसेल बनलेला. दिसतंय? आता हा पण आपण अटॅच करू शकतो की नाही? कळलं? एक तर इथे ऑप्शन आहे एडिट मध्ये जाऊन क्रिएट करायचं, नाहीतर सेपरेटली आपण इकडे क्रिएट करू शकतो. कन्फ्युजन आहे काही? नाही. ओके, गुड. ह्या पूर्ण टर्म्स तुम्हाला माहिती पाहिजे. जेव्हा आपण डेव्हऑप्स वर जाणार, टेराफॉर्म सारखा टूल यूज करणार, तर हे पूर्ण प्रोसेस तुम्हाला माहिती पाहिजे. तर AWS करायचं, चांगल्या पद्धतीने करायचं. सो टेस्ट एस जी इथे सिलेक्ट करायचं, देन बाकी काय करणार आपण, याला लॉन्च करणार. एवढं क्लिअर आहे? सिक्युरिटी ग्रुप समजलं? काही प्रॉब्लेम आहे इथे? इझी आहे की हार्ड आहे? इझी आहे क्रिएशन आणि अटॅचमेंट. गुड. देन त्यानंतर आता इथे काय आहे, इलास्टिक आयपी. व्हॉट इज मीन बाय इलास्टिक आयपी? आयपी ऍड्रेसेसचे कोणते कोणते टाइप्स असतात? आयपी ऍड्रेसेस कोणत्या कोणत्या टाइपचे असतात सांगा? प्रायव्हेट आणि पब्लिक. बरोबर. हायब्रिड कुठून येतं? प्रायव्हेट पण काम करेल, पब्लिक पण काम करेल. अच्छा, असं काही आहे का? बरं. आयपी ऍड्रेसेसच्या रेंजेस काय असतात? काय क्लासेस आहे तुम्ही आयपी ऍड्रेसेसचे? काय रेंज असते? ए मध्ये, बी मध्ये, सी मध्ये? हा, ज्याला माहिती आहे तो पण व्यवस्थित सांगत नाही. हा, तर त्या रेंजेस इथे अप्लाय होतात. ठीक आहे. आता इलास्टिक आयपी म्हणजे काय ऍक्च्युली, तर एक असा आयपी जो AWS आपल्याला प्रोव्हाइड करतो. AWS आपल्याला प्रोव्हाइड करतो. सिक्युरिटी ग्रुप मध्ये एक सांगायचं राहिलं, एक पेक्षा जास्त सिक्युरिटी ग्रुप आपण आपल्या इन्स्टन्सला अटॅच करू शकतो. एक पेक्षा जास्त सिक्युरिटी ग्रुप आपण आपल्या इन्स्टन्सला अटॅच करू शकतो. सिलेक्ट एक्झिस्टिंग ग्रुप, एक टेस्ट आयपी झालाय, याच्यात परत आपण MySG पण सिलेक्ट करू शकतो. दोन झाले सिलेक्ट, डिफॉल्टला पण सिलेक्ट करू शकतो. तिन्ही झाले तर इथे तिन्ही आपल्याला विजिबल होईल. शो ऑल सिलेक्टेड, म्हणजे एकाच इन्स्टन्सला तुम्ही मल्टिपल सिक्युरिटी ग्रुप अटॅच करू शकता. ओके. नाहीतर तुम्ही बघितलं कुठेतरी सिक्युरिटी ग्रुप मल्टिपल आहेत आणि सर तुम्ही हे मला सांगितलंच नाही, असं नको व्हायला. सो इन्स्टन्सवर वापस येऊ. आपल्याला हा लॉन्च नाही करायचा, आपल्याकडे ऑलरेडी लॉन्च केलेला आहे. हा दिसतोय. आता इथे एक आयपी ऍड्रेस दिसतंय आपल्याला, पब्लिक आणि प्रायव्हेट दोन आयपी ऍड्रेसेस दिसतात. पब्लिक आयपी जर आपण काय करतोय, या इन्स्टन्सला स्टॉप करतोय आणि अगेन स्टार्ट करतोय, तर काय होतं, हे पब्लिक आयपी चेंज होती. का बरं चेंज होती? कारण ही डायनॅमिक आयपी आहे. ही काय डायनॅमिक आयपी आहे. हे AWS काय करतो, ह्या आपण जसं याला टर्मिनेट केलं किंवा स्टॉप केलं, ही आयपी रिलीज होते. ही आयपी आपल्या अकाउंटला असोसिएट नाहीये, ही आपल्या अकाउंटमध्ये सेट नाहीये, ही डायनॅमिक आहे. AWS याला काढून घेतो आणि हीच आयपी कुठे दुसरीकडे जेव्हा कोणाला पाहिजे असेल त्याला देऊन देतो.
कळलं? म्हणून जेव्हा पण आपण नवीन याला स्टार्ट करतो इन्स्टन्सला, तर दुसरीच कुठली तरी आयपी येते. हेच राहते का? नाही, इट्स अ डायनॅमिक आयपी, चेंज होणार. बट इलास्टिक आयपीचा कन्सेप्ट दिलेला आहे. आता हे चेंज होत आहे तर प्रॉब्लेम येतो ना आपल्याला, प्रत्येक वेळेस नवीन आयपी टाका. तर AWS ने इलास्टिक आयपी हा कन्सेप्ट दिला आहे की तुम्ही काय करू शकता, पब्लिक आयपी स्वतःच्या अकाउंटमध्ये सेट करू शकता, परचेस करू शकता. कळलं? तर दॅट इज नथिंग बट अ इलास्टिक आयपी, म्हणजेच एक स्टॅटिक आयपी ऍड्रेस, स्टॅटिक पब्लिक आयपी ऍड्रेस, जो की चेंज होणार नाही. कळलं? जर एखाद्या आयपी ऍड्रेसवर आपली अप्लिकेशन चालू आहे, डायनामिक असेल तर प्रत्येक वेळेस आपल्याला आयपी ऍड्रेस चेंज करत राहावं लागेल. पॉसिबल आहे का? नाही. तर आपण काय करणार, इलास्टिक आयपी घेणार. कळलं? इलास्टिक आयपी ने ते चेंज होणार नाही, तर आपली अप्लिकेशन प्रत्येक दिवशी त्याच आयपी ऍड्रेसवर चालेल. हॉटस्टार.com, हॉटस्टार.com नाव प्रत्येक दिवशी चेंज होतं का? नाही. त्याला काही ना काही सेट URL असणार. तर तेच आपल्याला इथे इलास्टिक आयपी थ्रू करायचं आहे. तर इलास्टिक आयपी म्हणजेच घ्यायची काय, एक पब्लिक आयपी AWS कडून आपल्या अकाउंटमध्ये घ्यायची. त्याचे चार्जेस जास्त लागतात हा, त्याचे चार्जेस जास्त लागतात. बट हे जे डायनॅमिक आहे याचे चार्जेस लागतात का? नाही. कळलं? बट आपण आपल्या अकाउंटसाठी एक स्पेसिफिक मागतोय तर पैसे घेणार असतो. कसं करायचं, अलोकेट इलास्टिक आयपी ऍड्रेस, इथे दिसेल काही टर्म्स, टॅग देणार, नेम माय आयपी. ओके, टॅग देऊ शकतो आपण. अलोकेट, अलोकेट म्हणजेच आपल्या अकाउंट मध्ये अलोकेट करायची. अलोकेट जे काही तुम्ही बघताय पूर्ण प्रॅक्टिकली बघताय, थेरॉटिकल कन्सेप्ट तुम्हाला काढायचा आहे. कळलं? हा. तर एक पब्लिक आयपी आपल्याला सापडली कोणती, 50.182.126.136. सोपी सापडली रे, 126.136. इझी आहे ना? ओके. आणि आता आपल्या इन्स्टन्सला कोणती आयपी ऍड्रेस टाकायचे आहे, 253.254 है ना? तर आता ही आयपी आपण रिप्लेस करणार. ही तर रॅन्डम आहे, हे चेंज होऊ शकते, बट आपल्याला चेंज नाही करायची आहे. तर आपण ही जो इलास्टिक आयपी अटॅच केली आहे, आपण कॅप्चर केली आहे, आपल्या अकाउंटमध्ये घेतली आहे, परचेस केली आहे, कन्सिडर करा. तर ही आयपी ऍड्रेस आता काय करणार, आपल्या इन्स्टन्सला देणार. सिलेक्ट दिस वन, ऍक्शन, असोसिएट इलास्टिक आयपी. दिसतंय? रिलीज केलं तर आपल्या अकाउंट मधून गायब होईल, आपल्या अकाउंट मध्ये राहणार नाही. असोसिएट केलं तर कुठे असोसिएट करायची आहे, इन्स्टन्सला. कुठे द्यायचं आहे, इन्स्टन्स आणि नेटवर्क इंटरफेस. आता हे नेटवर्क इंटरफेस काय आहे ते सांगतो नंतर. आहे आता नेक्स्ट टॉपिक तोच आहे. इन्स्टन्स आहे तर इन्स्टन्स आणि इकडे इन्स्टन्सचा आयडी घ्यायचा, ऑटोमॅटिक येणार कारण आपण एकाच रिजन मध्ये अवेलेबल आहोत. देन प्रायव्हेट आयपी रेंज काही आहे का, ठीक आहे, हे देऊन देऊ आयपी ऍड्रेस, त्याचाच तो त्याने कॅप्चर केलाय, काही एक्स्ट्रा करायची गरज नाही. अलाउ दिस इलास्टिक आयपी ऍड्रेस टू बी रिअसोसिएट. रिअसोसिएट करायला पाहिजे का ही आयपी ऍड्रेस, आपल्याला ऑप्शन अवेलेबल आहे, यूज करू शकता तुम्ही. असोसिएट. आता जे आपली आयपी होती 253 ही रिप्लेस होणार. रिफ्रेश करा. कोणासोबत रिप्लेस होईल, आपण जे आता घेतली आहे इलास्टिक आयपी त्याच्यासोबत. ओके, रिफ्रेश झालेला आहे. चेक करा याची आयपी आता कोणती दिसतीये, 126.136 आणि इलास्टिक आयपीच्या समोर पण ती विजिबल आहे. तो सांगतोय आपल्याला हे जे आयपी आहे ही ऍक्च्युअली कोणती आहे, इलास्टिक आयपी, स्टॅटिक आयपी आहे. कळलं?
आता याला यूज करू शकतो आपण रॅन्डमली, आणि हा चेंज पण होणार नाही स्टार्ट स्टॉप केलं तरी. तुम्ही चेक करू शकता स्टार्ट स्टॉप करून. काही आहे का, आपण काही केलं होतं का यामध्ये? इथे HTTPS येतो, तर ते नको, कारण आपली ॲप्लिकेशन काही HTTPS वर चालत नाही. आलाय लक्षात? इलास्टिक आयपीचा ऑप्शन काय समजलं? गुड. हां, बट याची कॉस्टिंग जास्त लागते. जर ही आपल्या अकाउंटमध्ये आहे, आपण यूज करत नाही आहोत, तर कॉस्टिंग जास्त लागते. आणि यूजमध्ये आहे तर हलकी कमी होते कॉस्टिंग, थोडी कमी होती. कारण AWS ला माहित होती की हे IP ॲड्रेसेस यूज केसमध्ये आहे. कळलं? ओके. सो इलास्टिक IP ॲक्शन मध्ये भरपूर सारे टर्म्स आहेत इथे. आता तुम्हाला इथे दिसेल की इट्स असोसिएटेड विथ युअर इन्स्टन्स. असोसिएट असेल. आता आपल्याला याला बाहेर काढायचे, ही IP ॲड्रेस आपल्याला पाहिजेच नाही, तर काय करणार? आधी असोसिएशन काढावं लागेल, देन रिलीज करावं लागेल. तर ऑप्शन पण तेच असणार आहे. सिलेक्ट ॲक्शन, आधी असोसिएट इलास्टिक IP ऑप्शन अवेलेबल आहे, बट ठीक आहे, डी असोसिएट आधी करावं लागेल, देन रिलीज करावं लागेल. म्हणजे इन्स्टन्स मधून ही IP निघणार आणि कुठली रॅन्डम IP अगेन आपल्या इन्स्टन्सला अटॅच होईल. डिअसोसिएट करायचं, देन त्यानंतर रिलीज. इनेबल ट्रान्सफर, डिसेबल ट्रान्सफर, एक्सेप्ट ट्रान्सफर. या IP थ्रू आपल्याला ट्रान्सफर इनेबल करायचं आहे की नाही आहे, डिसेबल करायचं आहे की नाही आहे, ते इथे ऑप्शन्स अवेलेबल आहे. कळलं? कन्फ्युजन? समजलं कन्सेप्ट? इलास्टिक IP काय आहे? कन्फ्युजन नाही ना? ठीक, गुड. ओके, सो खाली हे डिटेल दिली आहे, बाकी यामध्ये एक्स्ट्रा काही नाही आहे. ओके, सो नाव डिअसोसिएट, याचे चार्जेस लागतात एक्स्ट्रा. सो डिअसोसिएट करणे आणि रिलीज करणे. रिलीज केली आहे. आता आपल्या इन्स्टन्सला जी IP ॲड्रेस आहे आपल्याला रिफ्रेश करू, IP ॲड्रेसेस चेंज होईल. आता काहीतरी रॅन्डम आलाय, 13233. समजला इम्पॉर्टन्स? गुड. आता इथे आणखी काय दिलेलं आहे? प्लेसमेंट ग्रुप. द प्लेसमेंट ग्रुप म्हणजे काय? तर इथे क्रिएट प्लेसमेंट ग्रुप करणार, एक ग्रुपचं नाव देणार आणि प्लेसमेंट स्ट्रॅटेजी देणार, स्प्रेड और पार्टिशन. तर हे मी तुमच्यासाठी सोडतोय. काय असते प्लेसमेंट ग्रुप? कळलं का? याला यूज कसं करायचं, यामध्ये इन्स्टन्सेस ऍड कसे करायचे ते मी तुमच्यासाठी सोडते. हे प्लेसमेंट ग्रुप वाला. ओके, मी इथून सध्या डिलीट करतो याला. आणि जे पण मी तुम्हाला सांगतोय ते प्रॉपरली करत चला. देन आता की पेअर. की पेअर काय असते? SSH की चेन माहिती आहे ना? SSH की पेअर माहिती आहे की नाही? काय असतात की पेअर मध्ये? प्रायव्हेट आणि पब्लिक की, या दोघांची पेअर म्हणजेच की पेअर. तर ते तुम्हाला इथे काय करावं लागेल? बॅच 19 म्हणून एक आपण बनवलेलं आहे. आता हे की पेअर कधी जनरेट करतो आपण? हे की पेअर सुद्धा आपण इन्स्टन्स जेव्हा लॉन्च करतो तेव्हा जनरेट करतोय. हा, इन्स्टन्स जेव्हा आपण लॉन्च करतो तेव्हा की पेअर जनरेट करतो, बरोबर? सॉरी, कुठे होतं ते? लॉन्च इन्स्टन्सवर
की पेअरचं ऑप्शन येते खाली दिसतंय इथे. जर तुमच्याकडे आहे तर यूज करू शकतो आपण तेच, बट नाही आहे तर न्यू क्रिएट करू शकतो. बट हा ऑप्शन इथे आहे, हा ऑप्शन आपल्याला ऍक्च्युली कुठे घेऊन जातो, इकडे क्रिएट की पेअर. याच रिजनला चालेल, दुसऱ्या रिजनला नाही चालणार. या रिजन मध्ये जर आपण इथे यूज व्हिज्युअलायझेशन थ्रू करतोय, आपण या ऑप्शन थ्रू करतोय, तर ही की इथेच चालणार, याच रिजन मध्ये चालणार. आता एक ऑप्शन असा आहे की प्रत्येक रिजन मध्ये सेम की तुम्हाला यूज करायची आहे, तर काय करा, प्रत्येक रिजन मध्ये सेम की जर तुम्हाला यूज करायची आहे तर काय करा, हाऊ टू यूज अ सेम की इन डिफरंट रिजन्स. कसं करायचं, काही नाही, SSH कीजीने की जनरेट करायची, कुठे, आपल्या लॅपटॉप मध्ये. कुठे करायची, आपल्या लॅपटॉप मध्ये. कोणती कमांड यूज करणार तुम्ही, SSH -keygen. माहिती आहे का कमांड ही, याने काय होईल, कोणताही की जनरेट होणार, पब्लिक आणि प्रायव्हेट दोन्ही की जनरेट होणार, पब्लिक आणि प्रायव्हेट. आपल्याला AWS वर क्रिएट करायची गरज आहे का, मग इथे की जनरेट होणार, पब्लिक की कोणाकडे असेल, पब्लिक की कोणाकडे असेल, पब्लिक की AWS आपल्याला स्वतःकडे ठेवून देईल, आणि प्रायव्हेट की जे चावी आहे, लॉक कोणाकडे असेल, AWS आपल्याकडे ठेवून देणार, आणि जे चावी आहे त्याची ते आपल्याकडे देणार, की आपण त्या लॉकला ओपन करू शकलो पाहिजे. कळलं, हा. तर इथे पब्लिक की हा स्वतःकडे ठेवतोय, या रिजन मध्ये ठेवतोय, आपल्याकडे देतोय का, नाही, या रिजन मध्ये सेव्ह करतोय. प्रायव्हेट की देतोय, प्रायव्हेट की मग इथेच काम करेल, या रिजन मध्येच काम करेल. कळलं, इथून जर आपण काम करतोय, तर इथून जर आपण की जनरेट करतोय तर. बट ट्विस्ट असं आहे की जर आपण कीजेन आपण आपल्या लॅपटॉप मध्ये अप्लाय करतोय, इथे कोणत्या की असतात, पब्लिक आणि प्रायव्हेट, कुणाकडे असतात, दोन्ही आपल्याकडे असतात, दोन्ही आपल्याकडे असतात, बरोबर का. आता दोन्ही आपल्याकडे आहे, तर आपण त्यांना कसं पण मूव्ह करू शकतो, कुठल्याही रिजन मध्ये टाकू शकतो. जसं AWS पब्लिक की या रिजन मध्ये ठेवतोय, स्वतः क्रिएट करतोय आणि स्वतःच इथे ठेवतोय, आणि इकडे काय आहे, आपल्याकडे दोन्ही की अवेलेबल आहे, पब्लिक आणि प्रायव्हेट. तर पब्लिक की आता आपण कुठल्याही रिजन मध्ये टाकू शकतो की नाही, ती पब्लिक की आपण कुठल्याही रिजन मध्ये टाकू शकतो, आणि प्रायव्हेट की तशी आहेच आपल्याकडे. कळलं. आता SSH कीजेन तुम्ही केलं आहे, आणि तुमची पब्लिक आणि प्रायव्हेट की तुम्हाला कुठे दिसेल, .ssh मध्ये. तुमच्या लॅपटॉप मध्ये एक फोल्डर क्रिएट होतो .ssh म्हणून, हा, आणि ID_RSA ID_RSA.pub ह्या दोन की जनरेट होतात. झालं. कोणती कमांड यूज केली, SSH कीजेन, दोन झाले जनरेट. आता पब्लिक की लॉक पण माझ्याकडे आहे आणि चाबी पण माझ्याकडे आहे, लॉक पण माझ्याकडे आहे, चाबी पण माझ्याकडे आहे. आता लॉक मी कोणत्याही दाराला लावू शकतो ना, लॉक मी कोणत्याही दाराला लावू शकतो, चाबी तर आहेच माझ्याकडे, मी ओपन करणार. कळलं. तर आता हा लॉक मी कुठल्याही रिजन मध्ये लावू शकतो. कन्सेप्ट समजत आहे का, एकदम इझी भाषेत. लॉक अँड की कन्सिडर करा. आता हा लॉक मी कोणत्याही रिजन मध्ये टाकू शकतो की नाही, टाकू शकतो. देन त्यानंतर त्याला ओपन करायची की माझ्याकडेच आहे, बरोबर. तर मी आता सेम की कुठल्याही रिजन मध्ये यूज करू शकतो. सोल्युशन सापडलं की सेम की कशी यूज करायची प्रत्येक रिजन मध्ये. आता ते कसं करायचं सर, तुम्ही सांगून तर राहिले, पण अप्लाय कसं करायचं ते पण सांगून द्या ना, सोपं करा परत. कशाला आमच्या डोक्याला ताण देता, बरोबर की नाही. बरं, ते पण सांगतो. इथला कन्सेप्ट समजला का. AWS मध्ये जर आपण की जनरेट करतोय, तर हा पब्लिक की फक्त या रिजन मध्येच ठेवणार, दुसऱ्या रिजन मध्ये टाकणार नाही. प्रायव्हेट की आपल्याकडे देणार, तर ती कुठे चालणार, फक्त याच रिजन मध्ये चालणार. बट जर का आपण सेपरेट करतोय, तर हे
आपण आपल्या पद्धतीने मूव्ह करू शकतो. आता कसं करायचं, इथे क्रिएट केल्यानंतर ही क्रिएट होणार, बट आपल्याला आता क्रिएट करायची नाहीये, आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. सो सेम की कशी यूज करायची, तर ऍक्शन्स इम्पोर्ट की पेअर, ऍक्शन इम्पोर्ट, हे दोन आपल्याला गरज आहे का चेक करायची. डिलीट आणि मॅनेज टॅग माहिती आहे तुम्हाला कसं करतात ते. राहायला कोणता ऑप्शन, इम्पोर्ट की. सर कसं करतात सांगून द्या पटकन, सांगू का. काही नाही, इम्पोर्ट की पेअर वर जायचं. ज्या की आपल्या लॅपटॉप मध्ये जनरेट झाल्या आहे त्यामध्ये पब्लिक की कोणती आहे, पब वाली, तर ही की आपल्याला इथे द्यायची आहे. तर इथे मी नाव देतो ID_RSA, कारण माझ्या कीचं नाव काय आहे, ID_RSA आहे. डॉट पब द्या, तुमच्या आयडेंटिफिकेशन साठी हे पब्लिक की आहे म्हणून तुम्ही डॉट पब लिहू शकता इथे. समजलं का, डॉट पब लिहून टाका, किंवा नाही लिहिलं तरी चालेल. क्लिअर. आता ही फाईल ब्राउज करायची, कुठून करायची, आपल्या लॅपटॉप मधून करायची. काय झालं, ओपन डायरेक्ट पब्लिक फाईल झाली ना ओपन. टॅग्स टाका, नेम हे माझी आहे तर मी माझं नाव टाकतोय. इम्पोर्ट की पेअर आलं, पब्लिक की आली इथे. तर अशी इम्पोर्ट मी प्रत्येक रिजन मध्ये करू शकतो ना. यस. आता माझ्याकडे प्रायव्हेट की अवेलेबल आहे, याचा एक्सेस करणार. जेव्हा जेव्हा इन्स्टन्स क्रिएट करणार तेव्हा तेव्हा SSH, तेव्हा ही की त्याला अटॅच करायची आणि या कीने ID_RSA प्रायव्हेट कीने एक्सेस करायचं. इझी आहे. काही कन्फ्युजन, काही इश्यू, काही प्रॉब्लेम. गुड. कन्सेप्ट समजला, करून बघणार. हे की आता इन्स्टन्सला अटॅच कशी करायची सर, तर लॉन्च इन्स्टन्स मध्ये इथे की पेअर दिसतंय, रिफ्रेश करायचं, इथे तुमची की पेअर इथे तुम्हाला दिसेल अटॅच. पब्लिक की अटॅच झाली, प्रायव्हेट की आपल्या लॅपटॉप मध्ये SSH घेऊ शकतो आता. गुड, शिकलात तुम्ही फास्ट मध्ये. नेक्स्ट ऑप्शन काय आहे, नेटवर्क इंटरफेस. आता नेटवर्क इंटरफेस म्हणजे काय, तर नेटवर्क इंटरफेस म्हणजे एक कार्ड असतो, नेटवर्क कार्ड. तुमच्या लॅपटॉप माहिती आहे तुम्हाला, तुमच्या लॅपटॉपला एक लॅन केबल कनेक्ट करायचं सॉकेट असतं RJ45 वाला. ते सॉकेट म्हणजेच नेटवर्क इंटरफेस, आणि हे ऑटोमॅटिकली क्रिएट होतं. कधी, जेव्हा तुम्ही इन्स्टन्स क्रिएट करता तेव्हा. सिक्युरिटी पण याच्यावरच अप्लाय असते. जे सिक्युरिटी ग्रुप आपण क्रिएट करतोय, अटॅच करतोय, ते सुद्धा इथेच लागतं ऍक्च्युली. आपल्याला काय वाटलं की तो इन्स्टन्सवर लागतोय, बट इन्स्टन्सवर लागतं का, ते ऍक्च्युली त्याच्या नेटवर्क कार्डवर लागतं, NIC वर लागतं. कळलं. हा नेटवर्क कार्ड आपल्या इन्स्टन्सला कनेक्टेड आहे, जसं आपला हा RJ45 चा कनेक्टर आहे, लॅपटॉपला असतो ना, दिसतंय. ऑनलाईन वाल्यांना दिसणार नाही, बट तुम्ही तुमच्या लॅपटॉपला रेफर करा. तुमच्या लॅपटॉप मध्ये एक नेटवर्क कार्डचा कनेक्टर असतो RJ45 चा, जिथे लॅन केबल लागती. तर हा ऍक्च्युली आपला नेटवर्क कम्प्लीट हँडल करतो. यावरच सिक्युरिटी ग्रुप लागणार, यावरच IP ऍड्रेस लागणार, यावरच इनकमिंग आणि आउटगोइंग ट्रॅफिक अप्लाय होणार. हा आपल्या लॅपटॉपला कनेक्टेड आहे म्हणून नेटवर्क चालू आहे, नाही तर नेटवर्क चालू राहणार नाही. आता इथे आपण केबल लावली आहे का, नाही लावली आहे. तर आता कार्ड कोणतं काम करत आहे, वायफाय वाला कार्ड. वायफाय थ्रू कनेक्शन चालू आहे ना, तर काम कोणतं करत आहे आता, वायफाय वर काम. इनकमिंग आउटगोइंग कुठून जात आहे, वायफाय थ्रू जात आहे. तर वायफायच नसेल तर आपण काम करू शकतो का, मग नाही. सगळी सिक्युरिटी वगैरे सगळं कुठे अप्लाय होत आहे, वायफाय कार्डवर. सो तो कार्ड म्हणजेच कोणतं कार्ड, नेटवर्क इंटरफेस कार्ड. समजलं, समजलं की नाही. तर याचा ऍडव्हान्टेज आहे की आपण आपल्या इन्स्टन्सला एक पेक्षा जास्त नेटवर्क कार्ड अटॅच करू शकतो. माझ्या लॅपटॉपला किती आहे, एक वायफायचं पण आहे, एक हे RJ45 वाला पण आहे, राईट ना. तुमच्या लॅपटॉपला पण सेमच असणार आहे, बट
AWS आणखी जास्त आपल्याला प्रोव्हाइड करतो की तुम्ही अगेन काही नेटवर्क कार्ड्स लावू शकता. मी केबल पण लावली आहे आणि वायफाय पण चालू आहे, तर माझ्या लॅपटॉपला सिक्युरिटी कुठून कुठून येणार? वायफाय थ्रू पण आणि नेटवर्क कार्ड थ्रू पण. एक IP ऍड्रेस आपल्या वायफाय कार्डचा असेल, एक IP ऍड्रेस कुठला असेल? केबलवाला असेल. तर इथे सुद्धा आपल्या एका इन्स्टन्सला 2 IP आपण असाइन करू शकतो प्रायव्हेट वाला. इथे प्रायव्हेट वाला दिसतंय इन्स्टन्स जेव्हा आपण बघतोय इथे प्रायव्हेट IP दिसतीये एक, तर इथे एकच्या ऐवजी 2 प्रायव्हेट IP दिसतील जर आपण एक्स्ट्रा NIC कार्ड लावला तर. कळलं? त्यासाठी काय करावं लागेल? सिम्पली क्रिएट न्यू नेटवर्क कार्ड, डिस्क्रिप्शन माय NIC सबनेट. आता ह्या सबनेट बद्दल तुम्ही जास्त विचार करू नका. 1A मध्ये आहे आपला इन्स्टन्स. नेटवर्क इंटरफेस इलास्टिकच पाहिजे. प्रायव्हेट IP ऑटो असाइन दिसतंय. प्रायव्हेट IP ऍड्रेस म्हणतोय तो. ऑटो असाइन किंवा कस्टम. तुम्हाला एखादा IP ऍड्रेस एक्स्ट्रा पाहिजे असेल, तुम्ही तो IP ऍड्रेस इथे सेट करू शकता तुमच्या मर्जीचा. पण त्यासाठी तुम्हाला आता तुमची ते सबनेट क्रिएट करायचं कसं, IP ऍड्रेस कशी, कोणते रेंज कोणती असते, कोणत्या क्लासमध्ये कोणती रेंज असते ते माहिती पाहिजे. ज्यांना माहिती नाहीये त्यांच्यासाठी ऑटो असाइन वाला ऑप्शन ठेवला. समजलं का? ज्यांना IP रेंजेस माहिती नाहीये त्यांच्यासाठी काय आहे? ऑटो असाइन ऑप्शन आहे आपल्याला. सिक्युरिटी ग्रुप कोणता असाइन करायचा आहे तर माहिती. क्रिएट नेटवर्क इंटरफेस क्रिएट झाला. IP ऍड्रेस काय दिसतो याला? आता कोणता केला आपण? क्रिएट माय NIC वाला आहे आणि हा अवेलेबल आहे. यूज मध्ये आहे का? नाही आहे. याला एक प्रायव्हेट IP दिसतीये. आता हा जर आपण आपल्या इन्स्टन्सला अटॅच केला तर ही प्रायव्हेट IP पण आपण यूज करू शकतो. ऍक्शन अटॅच VPC सेम VPC इन्स्टन्स दिस वन. बाकी काही करायचं आहे, काही करायचं नाही आहे. अटॅच करायचं. न्यूज मध्ये आला, इन्स्टन्स वर या, इन्स्टन्सला आता याला क्लिक केलं तर काय दिसतंय इथे? एक IP ऍड्रेस दिसतोय. याला थोडं रिफ्रेश करा, दुसरा IP ऍड्रेस पण विजिबल आहे. इम्पॉर्टन्स समजलं नेटवर्क इंटरफेसचा? करून बघणार प्रॅक्टिकल्स. ओके, सो आजच्यासाठी इथेच थांबू आपण. उद्या आपण काय करणार? लोड बॅलेन्सर आणि ऑटो स्केलिंग वर जाऊ. हे 2 मेजर टॉपिक आहे आपल्या EC2 मधले. मेनली क्वेश्चन्स यांच्यावर जास्त विचारला जातो. कळलं? सो बघू.